हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू फिजिक्स डेरिवेशन प्रॅक्टिस सेशन. आणि या वीकचा टार्गेट आहे लेसन नंबर 5 टू लेसन नंबर 8. आपण असा प्लॅन केला आहे की एव्हरी वीक आपण 4 टॉपिक्स घेणार आहेत. तसे टोटल 16 टॉपिक आहेत फिजिक्समध्ये. सो 4 वीक्समध्ये आपण पूर्ण सगळे डेरिवेशन्स आपण प्रॅक्टिस करणार आहे आणि नंतर एप्रिलमध्ये आपण फोकस करणार आहे न्यूमेरिकल्सवरती. आता ही सिरीज स्पेशली जे लोक रेग्युलरमध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे, जे लोक बोर्डवर फोकस करतात त्यांच्यासाठी आहे. आणि लास्ट वीकमध्ये आपण लेसन नंबर 1 टू लेसन नंबर 4 कव्हर केला आहे. जर तुम्ही हे नसतील अजून बघितले, 16 डेरिवेशन त्याच्यात घेतलेत, 4 डेरिवेशन 4 दिवस, हे 4 डेरिवेशन तुम्ही नसतील बघितले तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल. या वीकमध्ये आपण टार्गेट करतोय ऑसिलेशन्स पासून इलेक्ट्रोस्टॅटिक्स हे 4 लेसन्स. ऑसिलेशन्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्स, वेव्ह ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आणि 4 डेरिवेशन एका सेशनमध्ये, असे 4 किंवा 5 सेशन्स लागतील हा लेसन संपवण्यासाठी. इम्पॉर्टंट डेरिवेशन्स घेणार आहे जे ॲक्च्युअलमध्ये इम्पॉर्टंट आहेत बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल डेरिवेशन्स आहेत. थिअरॉटिकल क्वेश्चन्स आय विल अवॉइड, आय विल स्किप थिअरॉटिकल क्वेश्चन्स. सो आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक धड्यातला एक डेरिवेशन घेतला आहे आणि असंच आपण पुढच्या 4 ते 5 दिवस करणार आहे. तुमचं काम काय आहे की तुम्हाला हे डेरिवेशन बघायचं आहे आणि न बघता दोनदा लिहायचं आहे. प्लस सेकंड डेला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा परत जे 4 डेरिवेशन असतील ते करायचे आहेत आणि प्रिव्हियस डेचे 4 डेरिवेशन तुम्हाला परत 2 टाइम्स लिहायचं आहे. असं करत करत जर तुम्ही ते फॉलो केलं पूर्ण एक वीक तर तुम्हाला जे पूर्ण लेसनमध्ये जेवढे डेरिवेशन्स आहेत ते ऑलमोस्ट तुम्ही 7 to 8 टाइम्स इझिली तुमचं लिहून होईल अँड दॅट इज इनफ. ज्यांनी हे लेक्चर्स किंवा हे सेशन्स अटेंड केले आहेत हे तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही या वीकमध्ये पण कंटिन्यू करा हे लिहिणं. इट हार्डली टेक्स 50 seconds to 1 minute टू राईट 1 डेरिवेशन. सो एका मिनिटामध्ये एक डेरिवेशन, असं 16 डेरिवेशन लिहायला जास्त वेळ लागणार नाही. 2-2 वेळा जरी तुम्ही लिहिलं तरी हे अर्ध्या तासाचं काम आहे. 30 मिनिट्समध्ये हे तुम्ही एकदम फास्टमध्ये लिहू शकता. आणि रिटन प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. डेरिवेशन पाठ करायचं नाही आहे, स्टेप समजून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक स्टेप लिहून जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला ते एक्झाममध्ये इझिली आठवणार आहे. सो या वीकचा टार्गेट आहे आपला 5th लेसन पासून 8th लेसन. सो आपण चालू करणार आहे 5th लेसन, दॅट इज ऑसिलेशन पासून. आणि पहिला प्रश्न बघा, ऑसिलेशनमध्ये जो पहिला प्रश्न आहे जो इथे घेतलाय मी, दॅट इज द डेरिवेशन ऑफ टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम. दॅट इज अवर फर्स्ट डेरिवेशन ऑफ टुडेज सेशन. सिंपल पेंडुलम जेव्हा ऑसिलेट होतो ना त्याचा टाइम पिरियड डिराईव्ह करायचा आहे आणि त्यासाठी हा क्वेश्चन ॲक्च्युली 2 वेगळ्या वेने विचारला जातो बोर्ड एक्झाममध्ये. एक असतो की डिफाईन सिंपल पेंडुलम, हेन्स शो दॅट द मोशन इज सिंपल हार्मोनिक मोशन. हेन्स शो दॅट द मोशन ऑफ सिंपल पेंडुलम इज सिंपल हार्मोनिक मोशन. हा आला प्रश्न तर 3 मार्काला, 2 किंवा 3 मार्काला, कारण की डेफिनेशन 1 मार्काला आणि शो दॅट 2 मार्काला. मोठा प्रश्न 4 मार्काचा जर बनला तर अख्खा येईल डिफाईन सिंपल पेंडुलम, हेन्स डिराईव्ह द एक्सप्रेशन ऑफ टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. हा मोठा प्रश्न येईल 3 मार्काला आणि डिफाईन असेल तर विथ डिफाईन 4 मार्काला. सो हे डेरिवेशन तुम्हाला नीट येणं खूप गरजेचं आहे. आपण हे जेव्हा डेरिवेशन बघू तर डेफिनेशन सोडून बाकीचा पूर्ण पार्ट बघणार आहे. मी परत रिपीट करतोय, बेसिक गोष्टी, डेफिनेशन्स, ड्रॉ नीट लेबल डायग्रॅम्स, लॉज, जे काही असतात स्टेटमेंट्स, हे सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर पाठ करू शकता. आता फोकस ठेवणार आहे आपण फक्त डेरिवेशन्स आणि न्यूमेरिकल्सवरती. ओके, सो डेरिवेशन चालू करूयात. सिंपल पेंडुलम कसा डिराईव्ह करायचा त्याचं एक्सप्रेशन. सगळ्यात पहिलं पहा, लेट अस कन्सिडर अ सिंपल पेंडुलम अँड दिस इज द बॉब. हा सिंपल पेंडुलमचा बॉब आहे. एक हेवी स्फिअर असतो बॉब म्हणजे, आणि लेंथ ऑफ द पेंडुलम कधी पण इथून मोजली जाते सस्पेन्शन पॉईंट पर्यंत. कुठून मोजली जाते लेंथ ऑफ पेंडुलम? बॉबच्या सेंटरपासून सस्पेन्शन पॉईंट पर्यंत जी लेंथ असते ना, दॅट इज कॉल्ड ॲज लेंथ ऑफ द पेंडुलम एल. ठीक आहे, कॅपिटल एल यू कॅन राईट, स्मॉल एल यू कॅन राईट, मेजर काही डिफरन्स नाही आहे. आता जर याला आपण डिस्प्लेस केला या पेंडुलमला, सिंपल पेंडुलम आहे, कॉनिकल नाही आहे, कॉनिकलमध्ये डिस्प्लेस करून हॉरिझॉन्टल पुश करावा लागतो तेव्हा तो कॉनिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो. हा सिंपल पेंडुलम आहे. सो डिस्प्लेस करून सोडून द्या तर तो ऑसिलेशन चालू करेल आणि ते ऑसिलेशन पहिलं तर सिंपल हार्मोनिक आहे का हे दाखवायचं आहे. आणि एकदा सिंपल हार्मोनिक आहे कळल्यावरती टाइम पिरियड काढायचा आहे. सो पहिलं तर त्याला डिस्प्लेस करूयात. सपोज तुम्ही या पार्टिकलला, या बॉबला डिस्प्लेस केला थ्रू अ व्हेरी व्हेरी स्मॉल अँगल. इथे मी स्मॉल दाखवत नाही कारण की तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे मला ते, सो थोडा मोठा दाखवतोय. बट डिस्प्लेस करून त्याला इथपर्यंत आणला थ्रू सर्टन अँगल थीटा, थ्रू सर्टन डिस्टन्स एक्स. एक्स लिनियर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा आहे. तर या बॉबला थीटा डिस्प्लेस करून सोडून दिलं तर इट विल स्टार्ट परफॉर्मिंग ऑसिलेशन.
तो ऑसिलेशन परफॉर्म करणं चालू करेल, बरोबर ना. आता तो जेव्हा ऑसिलेशन परफॉर्म करणं चालू करेल तर तो ऑसिलेटरी मोशन नक्की सिंपल हार्मोनिक आहे का नाही. सगळेच ऑसिलेटरी मोशन सिंपल हार्मोनिक नसतात. सो तो सिंपल हार्मोनिक आहे का नाही हे पहिलं प्रूव्ह करायचं. आता एखादा मोशन सिंपल हार्मोनिक आहे का नाही त्याची रिक्वायरमेंट तरी माहिती पाहिजे आपल्याला. त्याची रिक्वायरमेंट अशी आहे की त्या फोर्स डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल पाहिजे, पहिली रिक्वायरमेंट. आणि तो डिस्प्लेसमेंटला ऑपोजिटली डिरेक्टेड पाहिजे. म्हणजे डिस्प्लेसमेंट राईटला असेल तर फोर्स लेफ्टला पाहिजे, डिस्प्लेसमेंट लेफ्टला असेल तर फोर्स राईटला पाहिजे. असा मोशन सिंपल हार्मोनिक असतो. ठीक आहे. सो इथे तसं आहे का बघूयात. इथे पहा, या बॉबवरती जो वेट ऍक्ट होतो ना, वेट mg, तो खाली ऍक्ट होतो. बट जर आपण त्या वेटचे कॉम्पोनेंट्स रिझॉल्व्ह केले ना, इफ यू रिझॉल्व्ह द कॉम्पोनेंट्स, तर बाय जॉमेट्री हा करस्पॉन्डिंग अँगल येईल. बिकॉज ह्या दिस लाईन अँड दिस लाईन इज व्हर्टिकल लाईन आणि हा इंटरसेप्ट आहे. सो करस्पॉन्डिंग अँगल्स येईल. सो हा mg कॉस थीटा आहे जो तो तर टेन्शनला बॅलन्स करण्यामध्ये व्यस्त आहे, तो टेन्शनला बॅलन्स करतो. इकडे त्याला रिस्टोर करणारा जो परत मागे आणणारा जो फोर्स आहे ना तो आहे mg साइन थीटा. आणि हा फोर्स mg साइन थीटा आहे असं कळाल्यावरती आपण असं लिहिणार ना, रिस्टोरिंग फोर्स इज mg साइन थीटा, mg साइन थीटा. मी इथे मायनस साइन जस्ट पुट करतोय. मायनस साइन पुट करण्याचा माझा अर्थ असा आहे की मी जर थीटा राईटला डिस्प्लेस करतोय तर फोर्स लेफ्टला लागतोय, म्हणून मी मायनस साइन पुट करतोय. बट कुठल्याही अँगलनी तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स दिसत नाहीये. मग इथे मला एक्स आणावा लागला की मी डिस्प्लेसमेंट एक्स अज्युम केलं. सो मी एक्सच्या टर्म्समध्ये थीटाला कसं लिहू शकतो, तर ॲज वी नो सर्कलमध्ये आपण शिकलोय बेसिक सर्क्युलर मोशनमध्ये, बरोबर ना. हा आर असेल, हा एस असेल आणि हा थीटा असेल, तर एस इज इक्वल टू आर थीटा असतो, राईट. सो तसंच इथे एसच्या जागी आहे एक्स, एक्स इज इक्वल टू एल थीटा. सो थीटाचं रिप्लेसमेंट काय करता येईल, एक्स बाय एल. सो जर काही मी इथे ते रिप्लेसमेंट केलं मायनस mg साइन ऑफ एक्स बाय एल. आणि क्लिअरली दिस प्रूव्स सिंपल पेंडुलमचा मोशन इज नॉट सिंपल हार्मोनिक मोशन बिकॉज f is not proportional to x, f is proportional to sin of x, sin of x आहे. सो त्यामुळे नाराज होऊ नका, कारण की आपल्याला माहिती आहे त्याला पुढे प्रूव्ह करता येतं की हा तो सिंपल हार्मोनिक आहे, बट सर्टन कंडिशन्सला. सो आपण त्या कंडिशन बद्दल डिस्कस करू. बट फॉर स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर थीटा खूपच छोटा असेल आणि तो रेडियनमध्ये असेल तर साइन थीटा कॅन बी अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा असं करू शकतो आपण. आणि त्याच लॉजिकनी जर सिंपल हार्मोनिक मोशन, जर सिंपल पेंडुलमचा मोशन स्मॉलर अँगलवरती असेल, एक 4 डिग्री 5 डिग्री पर्यंत 6 डिग्री पर्यंत असेल, तोपर्यंत आपण या फॉर्म्युलाला असं लिहायला काहीही हरकत नाही. एफ इज इक्वल टू मायनस mg साइन एक्स बाय एल ला मी साइन थीटाला काय अप्रॉक्सिमेटली लिहू शकतो, साइन गायब करू शकतो मी, mg x by l. And therefore now clearly f is proportional to minus x. Now it is clearly. Therefore motion of simple pendulum is simple harmonic. Every time nahi, not every time, only for smaller angles. किती small? 5 डिग्री 4 डिग्री 6-7 डिग्रीला पण चालेल, 8 डिग्रीला पण चालेल, बट एरर वाढत राहील. सो जेवढा अँगल छोटा तेवढा चांगला. फॉर स्मॉलर अँगल्स इट इज सिंपल हार्मोनिक, अदरवाइज इट इज नॉट. म्हणजे लार्ज अँगल्स 30 डिग्रीला ऑसिलेट होतोय तर दॅट इज नॉट सिंपल हार्मोनिक. आणि जर सिंपल हार्मोनिक आहे तर एवढं तुम्ही जर काही व्यवस्थित एक्सप्लेन केलं तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. शो दॅट इट इज सिंपल हार्मोनिक. आता एकदा शो केलं की हा सिंपल हार्मोनिक आहे, आता टाइम पिरियड काढूयात. सो आपल्याला तर माहिती आहे एफ इज प्रपोर्शनल टू मायनस एक्स मध्ये हे इक्वेशन पुढे कसं सिम्प्लिफाय होतं, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. तर मला सांगा यातनं आणि यातनं के कोण आहे, के एफ इथे पण आहे, एफ इथे पण आहे, एक्स इथे पण आहे, एक्स इथे पण आहे, मायनस साइन इथे पण आहे, मायनस साइन इथे पण आहे. mg बाय एल तर के आहे, काय आहे के, के इज इक्वल टू mg बाय एल. आणि जर m ने डिवाइड केलं तर आय विल गेट, काय मिळेल मला, k बाय m इज इक्वल टू g बाय एल. आणि झालं, याच्या पुढे काही अवघड नाही आहे बिकॉज k बाय m तो ओमेगा स्क्वेअर असतो. आणि एकदा ओमेगा स्क्वेअर मिळाला की पुढे टाइम पिरियड काढणं इज नॉट अ बिग डील. घ्या रूट, ओमेगा इज इक्वल टू काय येईल, अंडर रूट g बाय एल. आणि ओमेगा असतो 2 पाय बाय टाइम पिरियड. पुढे कसा होईल हा 2 पाय बाय टाइम पिरियड असतो ना ओमेगा.
इज इक्वल टू √g/l आणि क्रॉस मल्टिप्लाय किंवा रेसिप्रोकल जरी घेतले तुम्ही, यू गेट युअर आन्सर. टाइम पिरियड इज 2π√L/g. हा कॅपिटल एल आहे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. याच्या पुढे मग लॉज ऑफ पेंडुलम, टाइम पिरियड प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ, फर्स्ट लॉ. टाइम पिरियड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट ऑफ ग्रॅव्हिटी, सेकंड लॉ. टाइम पिरियड इंडिपेंडेंट ऑफ एम्प्लिट्यूड, तिसरा लॉ. टाइम पिरियड इंडिपेंडेंट ऑफ मास, चौथा लॉ. हे 4 लॉज आहेत पेंडुलमचे. काय काय 4 लॉज आहेत? एक प्रपोर्शनल टू लेंथ दिसतंय, एक इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट ग्रॅव्हिटी दिसतंय, 2 जे दिसत नाही आहेत ते कोण आहेत? एम्प्लिट्यूड आणि मास. एम्प्लिट्यूडवर डिपेंड करत नाहीये, बट प्रोव्हाइडेड दॅट एम्प्लिट्यूड इज स्मॉल. आणि चौथा मासवर डिपेंड करत नाहीये, मासवरही डिपेंड करत नाहीये. तुम्ही इथे किती पण हेवी बॉब घ्या, फरक पडणार नाही. सो दिस वर सम बेसिक थिंग्स फ्रॉम द फर्स्ट डेरिवेशन, दॅट इज डेरिवेशन ऑफ टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम. चला दुसरं डेरिवेशन करूयात. हे आहे नेक्स्ट लेसन, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मधलं. हे जे डेरिवेशन आहे हे आहे डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर स्टेशनरी वेव्ह. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह बनवा. तर त्यासाठी पहिलं तर स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय माहिती पाहिजे. स्टेशनरी वेव्ह तेव्हा बनतात जेव्हा 2 आयडेंटिकल वेव्स ऑपोजिट डिरेक्शनमधनं एकमेकांच्या अगेन्स्ट सुपर इम्पोज होतात. 2 आयडेंटिकल वेव्स. सो एक वेव्ह चालली आहे राईटला आणि एक वेव्ह चालली आहे लेफ्टला. हे दोन्ही वेव्स आयडेंटिकल आहेत बट ऑपोजिट चालले आहेत. सो ह्याचं इक्वेशन y इज इक्वल टू a sin ओमेगा टी मायनस kx असेल. कारण की मायनस, कारण की राईटला जात असेल तर मायनस असतं. तर लेफ्टला जाणाऱ्या वेव्हचं इक्वेशन काय असेल? y इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस kx. हे झालं तुमचं पहिली वेव्ह, ही झाली तुमची दुसरी वेव्ह. आणि दोन्ही वेव्स आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल म्हणजे सेम ॲम्प्लिट्यूड आहे, के सेम म्हणजे वेव्हलेंथ सेम आहे, ओमेगा सेम म्हणजे फ्रिक्वेन्सी सेम आहे, म्हणजे सगळंच सेम आहे एक्सेप्ट मध्ये मायनसमध्ये प्लस. म्हणजे एक लेफ्टला चालली, एक राईटला चालली. आता जर काही 2 अशा वेव्स एकमेकांच्या बरोबर सुपर इम्पोज झाल्या तर नेट इक्वेशन ऑफ वेव्ह काय मिळेल? नेट इक्वेशन ऑफ वेव्ह असं मिळेल y1 प्लस y2. मी थोड्या वेगळ्या वेनी प्रूव्ह करतो. टेक्स्टबुकमध्ये वेगळ्या वेनी दिले. वेगळ्या म्हणजे काय, त्यांनी ह्याला ओमेगा टी आणि काही कॉमन घेतले वगैरे. हे खूप इझी वे आहे लक्षात ठेवण्यासाठी. जर ह्या दोघांना मला ॲड करायचं असेल a sin ओमेगा टी मायनस kx, तर मी त्याच्याबरोबर तो ॲड करणार आहे ना, मायनस ओमेगा टी मायनस kx प्लस y2 करणार आहे ॲड मी. तर मी पहिलं प्लस लिहून टाकतो म्हणजे काही कन्फ्युजन नाही राहणार. प्लस a sin ओमेगा टी मायनस kx. काही पण ना, चालतं ना. 3 + 2 काय 2 + 3 काय फरक नाही पडत. मी आधी प्लस घेतो नंतर मायनस घेतो. यातनं कॉमन काय येईल? स्टुडंटना विचारलं कॉमन काय येईल, ते म्हणतात सर a sin कॉमन येईल. पण a आणि साइन कॉमन नाही येणार. a आणि साइन कॉमन नाही येणार. साइन तर हा फंक्शन आहे, कॉमन फक्त a येईल. आणि आतमध्ये काय राहील? आतमध्ये राहील साइन ओमेगा टी प्लस kx आणि प्लस साइन ओमेगा टी मायनस kx. अरे हे तर खूप सिंपल आहे. हे तर फॉर्म्युला दिसतो एक, साइन ऑफ a प्लस बी प्लस साइन ऑफ a मायनस बी इज. किंवा तुम्हाला हे नसेल समजलं तर तुम्ही साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला वापरा. साइन सी आणि साइन डी चा ॲडिशन काय असतं? साइन सी प्लस साइन डीचं ॲडिशन. हे बाहेर 2 साइन सी प्लस डी बाय 2, सी प्लस डी बाय 2. आता करा बरं ॲड. सी प्लस डी करताना ओमेगा टी प्लस के एक्स आणि ओमेगा टी मायनस के एक्स प्लस के एक्स जाणार. ओमेगा टी प्लस ओमेगा टू ओमेगा टी बाय 2 चा जो आहे ना तो 2 कॅन्सल करेल, फक्त साइन ओमेगा टी राहील. आणि कॉस सी मायनस डी बाय 2. सी मायनस डी बाय 2 जर तुम्ही करायला गेला सी मायनस डी, तर अँगल सबट्रॅक्ट करताना बघा ओमेगा टी जाणार, बट के एक्स मायनस मायनस के एक्स विल बिकम 2kx, बट अपॉन 2 पण आहे की. सो त्यामुळे अपॉन 2 चा तो 2 पण ह्याच्याबरोबर जाणार. अँड दिस इज हाऊ इक्वेशन विल लुक. अँड फायनली यामध्ये हे जे टर्म्स आहेत ना 2a आणि कॉस kx त्यांना आपण टाकतो रिझल्टंट r sin ओमेगा टी. This is the equation of stationary wave. This is the equation of stationary wave. Y is equal to r sin omega t, where जिथे r काय आहे, जिथे रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय आहे 2a cos kx. 2a cos kx आहे. क्लिअरली रिझल्टंट एम्प्लिट्यूड जो आहे ना
तो पोझिशन डिपेंडेंट आहे. वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळा ॲम्प्लिट्यूड असणार आहे. काही पोझिशनला ॲम्प्लिट्यूड मिनिमम असणार आहे, काही पोझिशनला ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असणार आहे. सो ज्या लोकेशनला ॲम्प्लिट्यूड मिनिमम असतो त्याला नोड्स म्हणतो, जिथं मॅक्सिमम असतो त्याला अँटी नोड्स म्हणतो. त्याबद्दल आता आपण डिस्कस करणार याच क्वेश्चनमध्ये. काय इथपर्यंत प्रूव्ह झालं की गोष्टी एंड होत नाहीत. इथे तुम्हाला सांगायचं की व्हॉट इज नोड. नोड म्हणजे काय? पॉइंट्स वेअर displacement of particle is minimum. आणि antinode म्हणजे काय? Antinodes are the points where the displacement of the particle is maximum. सो जर का या लॉजिकने आपण प्रूव्ह करायला गेलो की चला काय येईल बघूयात. सो तुम्हीच विचार करून सांगा. आर मॅक्सिमम काय असेल? तर कॉमन सेन्स आहे, कॉस kx हाच एक फंक्शन आहे ज्यामुळे आर चेंज होतोय. 2a तर त्याचा फिक्स्डच आहे. सो आर मॅक्सिमम कधी होईल? जेव्हा कॉस विल बिकम मॅक्सिमम. आणि जेव्हा कॉस मॅक्सिमम होतो ना तेव्हा तो +-1 बनतो. कॉसची +-1 व्हॅल्यू असती. +1 -1 +1 -1. सो आर बिकम्स +-2a. कधी? वेन कॉस kx बिकम्स +-1. त्यावेळेस कॉस मॅक्सिमम होतो, त्यावेळेस आर मॅक्सिमम होतो. आणि कॉस अशा व्हॅल्यूज कधी घेतो? जेव्हा kx त्यांचा अँगल जो असतो ना, अँगल कॉस थीटा +-1 कधी घेतो? कॉस 0 180. तुम्हाला माहिती असेल कॉसची व्हॅल्यू 0ला मॅक्सिमम असते. कॉस 0 इज 1, कॉस 180 इज -1. म्हणजे तो हॉरिझॉन्टल लाईनवरती +1 -1 वरती ऑसिलेट होत असतो. 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय. म्हणजे जेव्हा kx ह्या व्हॅल्यूज घेईल ना 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय ह्या व्हॅल्यू जेव्हा kx घेईल त्यावेळेस मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडनी तो ऑसिलेट होईल. आता पहा, जर त्यांनी त्या व्हॅल्यूज घेतल्या तर k ची व्हॅल्यू काय असते तुम्हाला माहिती पाहिजे. प्रॉपगेशन कॉन्स्टंट म्हणतात विच इज 2π/λ. खूप वेळ झाला k पासून चालू केलेलं पण तुम्हाला माहितच नव्हतं k काय आहे. तर आता समजलं असेल तुम्हाला. k तर 2π/λ असतो. सो जर मी इथे टाकला त्याला 2π/λ, इफ आय सबस्टिट्यूटेड ॲज 2π/λ, तर x कोणत्या कोणत्या व्हॅल्यू घेईल बघा. पहिल्याला इक्वेट करून बघा तर तुम्हाला मिळेल x विल बी 0. 0ला ती व्हॅल्यू मिळेल मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडची. नेक्स्ट कधी मिळेल? पायशी इक्वेट करा. पायशी इक्वेट केलं तर पाय कॅन्सल होईल, λ/2 उत्तर येईल. तिसऱ्याशी इक्वेट करा, 2π कॅन्सल होईल, लॅम्बडा मिळेल. चौथ्याशी इक्वेट करा, पाय कॅन्सल होईल, 3λ/2 मिळेल. आणि आता तुम्हाला कॉमन सेन्सनेच पुढचे लिहिता येतील. 0 λ/2, लॅम्बडा 3λ/2, 2λ 5λ/2 अँड सो ऑन. These are the locations. These are called as antinodes. यांना अँटीनोड्स असं म्हणतो आपण. या लोकेशन्सला आपल्याला मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड मिळतो. आणि तसंच मिनिमम ॲम्प्लिट्यूड जर काय आपल्याला अचीव्ह करायचं असेल ना मिनिमम, तर मिनिमम ॲम्प्लिट्यूड 0 आहे. 0 नो ॲम्प्लिट्यूड. का? कारण की कॉसचे व्हॅल्यूज 0 होणार आहेत. आणि कॉस कधी 0 होऊ शकतो? वेन कॉस kx विल बी 0. आणि हे कधी शक्य आहे कॉस 0 होणं? कॉस 0 इज पॉसिबल वेन kx विल टेक सच अँगल्स. बघा हॉरिझॉन्टल व्हॅल्यूजला तुम्हाला मी तो क्वाड्रंट ड्रॉ करून दाखवलेला. इथे कॉस मॅक्सिमम इथे 0 0 होत होतो. म्हणजे तो कधी होतो? इट हॅपन्स ॲट विच अँगल्स? इट हॅपन्स ॲट π/2, 3π/2, 5π/2, 7π/2. सो असं लिहूयात. π/2, 3π/2, 5π/2, 7π/2 अँड सो ऑन. आणि जर ह्याला कम्पेअर केलं, k ची व्हॅल्यू आपण kx टाकून दिली, k ची व्हॅल्यू 2π/λ टाकून दिली, तर एक्सच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज मिळतील बघा. पाय कॅन्सल, λ/4 मिळेल, 2 खाली जाईल, λ/4. दुसरी व्हॅल्यू काय मिळेल? पाय कॅन्सल, 3λ/4. तिसरी व्हॅल्यू काय मिळेल? पाय कॅन्सल, 5λ/4. आता कॉमन सेन्स आहे, 7λ/4 मिळणार अँड सो ऑन. ह्या सगळ्या व्हॅल्यूजना मिनिमम ॲम्प्लिट्यूड मिळणार आहे. या व्हॅल्यूज या दोघांच्या मध्ये येत आहेत. या दोघांच्या मध्ये ही येते, या दोघांच्या मध्ये ही येते. सो जर आपण याला ग्राफिकली रिप्रेझेंट करायला सांगितलं तुम्हाला कोणी की ग्राफिकली करा बाबा रिप्रेझेंट त्याला. सो ग्राफिकली बघा कसं येतं ते. ही जर काही हॉरिझॉन्टल लाईन आहे, x इज इक्वल टू 0 आहे. अँटीनोड पाहिजे इथे λ/2 आहे. हा λ/2 इथे पाहिजे, लॅम्बडा आहे, एवढंच पुढे लॅम्बडा, एवढंच पुढे 3λ/2.
आणि बरोबर यांच्या मधले पॉईंट्स बघा जरा काय आहेत. या दोघांच्या मध्ये 0 आणि λ/2 मध्ये कोण असतो? λ/4 असतो. λ/2 आणि लॅम्बडाच्या मध्ये कोण असतो? 3 λ/4 असतो. करून बघा. लॅम्बडा आणि 3 λ/2 च्या मध्ये कोण असतो? 5 λ/4 असतो. करून बघा. तर हे जे पिंक पॉईंट्स आहेत ते अँटी नोड्स आहेत आणि त्या देअरफॉर कसं येणार आहे बघा ग्राफ. मॅक्सिमम इथे ॲम्प्लिट्यूड पाहिजे, मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे, व्हायब्रेशन मॅक्सिमम पाहिजे आणि इथे व्हायब्रेशन 0 पाहिजे. नो व्हायब्रेशन, नो व्हायब्रेशन. सो करा जॉईन. थोडं वेव्ह टाईप जॉईन करण्याचा प्रयत्न करा. वाटलं पाहिजे वेव्ह आहे. सो दिस इज द शेप ऑफ द ग्राफ दॅट यू गेट. अँड क्लिअरली दिस क्लिअरली टेल्स अस की 2 नोडमध्ये डिस्टन्स λ/2 असतं. 2 नोडमध्ये किंवा 2 अँटी नोडमध्ये तेवढंच असतं. आता मी 2 अँटी नोड दाखवले तुम्हाला. मी 2 नोड पण दाखवू शकतो. 2 नोडमध्ये पण λ/2चं डिफरन्स असतं. 5 λ/4 minus 3 λ/4 is 2 λ/4 which is λ/2. किंवा एक नोड आणि एक अँटी नोड ॲडजस्टंट घेतला ना तर त्यांच्यामध्ये λ/4चं डिस्टन्स असतं. दिस इज द इम्पॉर्टंट डेरिव्हेशन ऑफ द टॉपिक सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. हे बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप फेवरेट प्रश्न आहे. खूप वेळा विचारला आहे. बट ठीक आहे. तर मागच्या वर्षीपर्यंत थिंग्स वर डिफरंट. हा स्टेशनरी वेव्ह म्हणून एक वेगळा टॉपिक होता. वेव्ह इक्वेशन, वेव्ह मोशन म्हणून एक वेगळा टॉपिक होता. आता दोन्ही कंबाईन केले आहेत. आलं पाहिजे तुम्हाला हे डेरिव्हेशन. ठीक आहे. हे डेरिव्हेशन पूर्ण डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. वी स्टार्ट विथ 2 इक्वेशन्स, ॲड दॅम. ॲड केल्यावरती वी राईट द कंडिशन्स. नुसतं इथे आणून सोडू नका की आलं इक्वेशन ऑफ वेव्ह विचारलेलं नाही. त्याला काय उपयोग नाही आहे. तुम्हाला त्यातनं आरचं मिनिंग सांगता आलं पाहिजे. आर काय असतो आणि तो कसा डिपेंड करतो, तो पोझिशनवर कसा डिपेंड करतो. बघा ना, आर पोझिशन वाईज चेंज होतोय. आर पोझिशन वाईज चेंज होतोय. ॲम्प्लिट्यूड आर. दिस वॉज द सेकंड वन. लेट्स मूव्ह टू द थर्ड डेरिव्हेशन. तिसरं डेरिव्हेशन आहे हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट वापरून रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रूव्ह करा. हे डेरिव्हेशन थोडंसं थेरॉटिकल आहे बट ठीक आहे. या लेसनमध्ये कमी डेरिव्हेशन्स आहेत. सो मी सगळे डेरिव्हेशन घेणार आहे यातनं. Let us consider a plane reflecting surface. A plane reflecting surface, and on this plane reflecting surface, a plane wavefront is incident. A plane wavefront is incident. एक प्लेन वेवफ्रंट हा ठीक आहे. बघा, प्लेन वेवफ्रंट इज इन्सिडेंट. आता बघा, आता काय केलंय आपण, कसं डिराईव्ह करतो बघा. डेरिव्हेशन ऐकून घ्या नीट. वेन द प्लेन वेवफ्रंट इज इन्सिडेंट, लेट अस से दॅट दीज आर रेज. ए बी रेज आहेत किंवा PQ रेज आहेत. P आणि Q हे 2 रेज आहेत आणि हा वेवफ्रंट आहे. वेवफ्रंटचं नाव आहे AB वेवफ्रंट आहे. डेरिव्हेशन कसं करायचं आहे, हा वेवफ्रंट जसं जसं पुढे येईल A विल रीच दिस पॉइंट. त्यावेळेस वेवफ्रंट इथपर्यंत पोहोचला असेल. बरोबर ना. दिस विल बी 90 डिग्री. दिस विल बी पॉइंट D. वेन A रिचेस C, B रिचेस D. आता रिफ्लेक्शन प्रूव्ह करायचं आहे. सो आपण काय म्हणतो आता बघा, एव्हरी पॉइंट ऑन दिस वेवफ्रंट acts as a secondary source. आपल्याला माहिती आहे. and therefore it will emit secondary waves. So मी assume करतो C will also act secondary source. C will act as secondary source. It will emit secondary light. आता secondary waves खालच्या मीडियम मध्ये येणं शक्य नाही कारण की खालचा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. सो जे काही रिफ्लेक्ट करणार आहे तो पहिल्या मीडियम मध्येच रिफ्लेक्ट करेल. सो याच्यातनं निघणारे रेज जे आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या रेज वरच्या मीडियम मध्ये जातील, खाली नाही जाणार. आणि जेव्हा A C ला पोहोचली तेव्हा B D ला पोहोचली. आता D पासून लाईट कंटिन्यू करेल जर्नी आणि D पासून ज्यावेळेस लाईट इथे पोहोचेल, लेट अस से द पॉइंट इज E. जेव्हा D पासून E पर्यंत लाईट पोहोचेल तेवढ्याच टाइममध्ये C पासून निघालेल्या वेव्हचं काय झालं, C पासून निघालेल्या वेव्हचं काय झालं असेल तर समजा इकडनं मी सेमी सर्कल ड्रॉ केला तर तो मला मिळेल ह्याच्यापासून निघालेला वेवफ्रंट. आता हे फिगर ड्रॉ करणं थोडं ट्रिकी आहे त्यामुळे मी थोडं नीट फिगर ड्रॉ करतो. हे इरेज करून टाकूया. सी, this is plane wavefront. These are the wavefronts. This is perpendicular. Okay, this is AB, this is CD. AB आणि CD. Take this distance. हे distance घ्यायचं आहे D to E
वेन लाईट फ्रॉम डी रिचेस ई, तेवढ्याच टाईममध्ये सी पासून निघालेली लाईट कुठपर्यंत पोहोचली असेल, तर घ्या ना डी पासून ई पर्यंत डिस्टन्स घ्या आणि त्या डिस्टन्सनी सेमी सर्कल ड्रॉ करा. इफ यू ड्रॉ सेमी सर्कल, इमॅजिन करा असं सेमी सर्कल बनेल. ठीक आहे, इग्नोर मारा. असं सेमी सर्कल बनेल. अँड नाव द रिझल्टंट ऑफ द वेवफ्रंट, जो सी डी रिझल्टंट वेवफ्रंट आहे ना, सी डीचा रिझल्टंट रिफ्लेक्टेड वेवफ्रंट कुठे जाणार आहे, तर फॉर दॅट यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट ई टँजंट टू द सरफेस. टँजंट टू द सरफेस ड्रॉ करा. टँजंट ड्रॉ करताना मेक शुअर तो सेम हाईटला आला पाहिजे. सेम हाईटला, नाही तर फिगरमध्ये काहीतरी मिस्टेक आहे असं क्लिअर इंडिकेशन आहे. सेम हाईटला असला पाहिजे तो. अँड इकडनं जॉईन करायची ती लाईन आणि एक्सटेंड करायची, पॅरलल लाईन एक्सटेंड करायची, अँड द वेवफ्रंट विल मूव फर्दर अवे. A, B, C, D, E and F, these are the points. This angle should be 90 obviously. And what we are going to prove is angle of incidence. कुठे angle of incidence आहे? हा is equal to angle of reflection. कुठे angle of reflection? दुसऱ्या रेस angle of reflection is R. I equal to R प्रूव्ह करायचं. त्यासाठी दोन ट्रायंगलवर आपला फोकस आहे. नीट बघा काय, दोन ट्रायंगलवर फोकस आहे. एक ट्रायंगल आहे CD आणि E. एक ट्रायंगल हा आहे CDE 90 डिग्री, आणि दुसरा ट्रायंगल जो आहे ना, जो ब्ल्यू कलरचा आहे, तो काय आहे CD आणि F आहे. F हा पण 90 आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याला हे दोन ट्रायंगलनी I इक्वल टू R प्रूव्ह करायचं. आणि ते कसं करायचं बघा, तर अकॉर्डिंग टू दिस लॉजिक बघा, I प्लस दिस अँगल इज गोल. I plus O is 90 because हा आता 90 डिग्री आहे. I plus O is 90 and this angle plus O is also 90, so automatically this angle proves to be I. कोणता अँगल I प्रूव्ह करून टाकला आपण? This angle we have proved to be I. बिकॉज हा मधला गोल तर कॉमन आहे. सिमिलरली सेम लॉजिकनी समजा हा x असेल तर R plus x is 90 and x plus उरलेला is also 90. सो हा R असला पाहिजे. सो बाय जॉमेट्री ह्या फिगरमध्ये आपण ह्याला R प्रूव्ह करून टाकलाय. आणि आता एवढंच काम आहे आपल्याला की या दोघांना I इक्वल टू R प्रूव्ह करायचं आहे आणि विषय संपवायचा आहे. I इक्वल टू R प्रूव्ह करायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी 8th 9th मध्ये घेऊन जातो. सांगा मला, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे असतील तर काय बेसिक रिक्वायरमेंट आहे? एक तर साईड्स किती सेम आहेत बघूयात. तर CE कॉमन साईड, CE इज इक्वल टू CE कॉमन साईड, बरोबर का? कॉमन साईड. ओके, ठीक आहे. दुसरं काय इक्वल आहे तर अँगल D इज इक्वल टू अँगल F, बोथ 90 आहे. ठीक आहे, दोन गोष्टी झाल्या. साईड झाला, अँगल झालाय. आता एक साईड मिळते का बघूयात. तर येस, ही जी साईड आहे ना, कोणती साईड बघा, तुम्हाला आठवत असेल हा पिंक कलरचा सर्कल ड्रॉ करताना मी रेडियस काय घेतलाय, DE रेडियस घेतला, राईट. DE रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ केलाय तर मला CF रेडियस मिळाला. सो क्लिअरली DE इज इक्वल टू CF आहे. DE इज इक्वल टू CF का आहे? DE इज इक्वल टू CF कसं काय आहे तर कन्स्ट्रक्शन मध्ये आपण हे डिस्टन्स आणि डिस्टन्स सेम का घेतलंय? बिकॉज इट इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट आहे ते इन सेम टाइम. देअरफॉर या तिघांमुळे साईड, अँगल, साईड, दोन साईड आणि एक अँगल जर इक्वल असतील तर आय कॅन से दॅट दिस ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. बट कुठल्या फॅशन मध्ये लिहिलं पाहिजे? सिक्वेन्सिंग बघा त्यांचं काय आलं पाहिजे. काय सिक्वेन्सिंग कसं आलं पाहिजे तर असं येईल, ट्रायंगल CDE इज कॉन्ग्रुएंट टू, ह्याच्यानंतर लिहायचे ट्रायंगल CDE इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल D तर मध्येच F तर मध्ये येणार, F मध्ये येणार, नो प्रॉब्लेम. बट CD कुठली साईड इक्वल आहे रे? DE इज इक्वल टू CF आहे. काय CF आहे म्हणजे इथे काय आलं पाहिजे, इथे C आलं पाहिजे, CF. आणि इथे काय आलं पाहिजे, पहिला इथे आलं पाहिजे CD आणि F ना. सो DFE आलं पाहिजे, DFE. ओके, सो क्लिअरली विच अँगल्स आर इक्वल ओव्हर हिअर बघा. इथे मी थोडंसं चुकीचं लिहिले, CE आहे हा, CE आणि ह्याचं नाव होईल EFC. E येईल ना, EFC ना, तो EFC
बघा मधला अँगल 90 आहे का? येस 90 नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर ही साईड कुठली आहे? डीई साईड आहे. डीई साईड इथे आहे, डीई साईड इथे आहे. इट शुड बी इक्वल टू सी एफ साईड. हां सी एफ आहे पलीकडे. अँड उरलेली साईड इक्वल पाहिजे. सो अँगल वाईज पण कोणते कोणते अँगल्स इक्वल होतील? अँगल डी शुड बी इक्वल टू अँगल ई, अँगल सी शुड बी इक्वल टू अँगल ई, अँगल डी शुड बी इक्वल टू अँगल एफ. बघा अँगल डी मधला अँगल शुड बी इक्वल टू मधला अँगल, पहिला अँगल शुड बी इक्वल टू पहिला अँगल अँड तिसरा अँगल शुड बी इक्वल टू तिसरा अँगल. सो लावा ना कॉमन सेन्स. पहिला अँगल कोण इकडे? पहिल्या ट्रायंगल मधले पहिला अँगल आहे आर. दुसऱ्या ट्रायंगल मधले पहिला अँगल कोण आहे? पहिला अँगल आहे आर. आय आणि आर पहिल्या ट्रायंगल मधला पहिला अँगल आय आहे, दुसऱ्या ट्रायंगल मधला पहिला अँगल आर आहे. आय इज इक्वल टू आर. दिस इज हाऊ यू प्रूव्ह इट. थोडंसं किचकट आहे, समजू शकतो मी. संपून टाका. पण फिगर ड्रॉ करायचं, दोन ट्रायंगल सेपरेटली नाही ड्रॉ केलं ते चालतं, डायरेक्टली तुम्ही लिहिलं ते चालतं की हां हे दोन ट्रायंगल्स इक्वल आहेत अँड देअरफॉर आय इज इक्वल टू आर. ऑब्व्हियसली इट इज, बट थोडं नीट तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वेगवेगळे ट्रायंगल ड्रॉ करून दाखवले आहेत. ते बघा जरा कसं केलं आहे. थोडंसं मी सांगताना मिक्सअप झाल्यात गोष्टी, बट ठीक आहे. आय होप तुम्हाला समजेल ते. ठीक आहे. नेमिंग जरा नीट नव्हतं केलं मी. ॲक्च्युली चुकून इथं डी लिहिलेलं, हा ई आहे अँड देअरफॉर सीई इज इक्वल टू सीई बरोबर समजलं तुम्हाला. डी इक्वल टू एफ बोथ 90 आहे आणि हे डिस्टन्स सेम आहे. दोन्ही पण सेम रेडियस घेऊन ड्रॉ केला आहे आणि त्यानंतर हे दोन ट्रायंगल इक्वली कॉन्ग्रुएंट इक्वल आहेत म्हणजे कॉन्ग्रुएंट हे प्रूव्ह केले आणि त्याच्यातनं आपण काढलं आय इज इक्वल टू आर. सो दीज आर द लॉज, दीज आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. पहिला लॉ ऑफ रिफ्लेक्शन आहे हा अँड युझिंग हायजेन्स प्रिन्सिपल वी हॅव प्रूव्ड इट. अँड नाव द लास्ट डेरिवेशन ऑफ टुडेज सेशन इज फ्रॉम द टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपल्याला माहिती आहे गॉस थिअरम लास्ट इयर होता आणि या वर्षी आपल्याला त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. तर पहिले दोन ॲप्लिकेशन छोटे छोटे डेरिवेशन आहे 2-2 मार्काला. कसे प्रूव्ह करायचे बघा. पहिलं मी स्फिअरसाठी प्रूव्ह करून दाखवतो. युनिफॉर्मली चार्ज स्फिअर, त्याच्यावरती चार्ज प्लेस्ड आहे. जो चार्ज आहे त्याला आपण नाव देऊ क्यू आणि आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायची असते. या रेडियस, या स्फिअरचा रेडियस आर आहे. आपल्याला फील्ड काढायची असते ॲट डिस्टन्स आर, इथे काढायची असते. सो आपण सगळ्यात पहिलं काम करतो की वी ड्रॉ द गॉशियन सरफेस. सो गॉशियन सरफेस जो आहे ना तो असा स्फिअरला स्फिअर ड्रॉ करायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे. स्फिअरला स्फिअर ड्रॉ करायचं, लक्षात ठेवा. आता ज्या पॉईंटला फील्ड काढायची ना त्याच्या साईडला एकदम छोटूसा एरिया घ्या, एकदम छोटूसा एरिया, व्हेरी व्हेरी टायनी, एकदम छोटासा एरिया घ्यायचा त्याच्या साईडला. ओके. एकदम टायनी एरिया, त्याचं नाव आहे ds. आणि कुठलाही एरिया वेक्टर फॉर अ क्लोज सरफेस इज ऑलवेज अ आउटवर्ड नॉर्मल. ऑलवेज इट इज अ आउटवर्ड नॉर्मल. सो ds बारची डिरेक्शन आउटवर्ड आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डिरेक्शन काय असेल? कॉमन सेन्स आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटवर्ड असेल ना, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पण बाहेर असेल. सो जर का मी तुम्हाला विचारलं की आता सांगा गॉस थिअरम वापरून, तर गॉस थिअरम सांगतो की इंटिग्रल ई बार डॉट ds बार इज ऑलवेज इक्वल टू सम ऑफ टोटल चार्ज इन साइड अपॉन एप्सिलॉन नॉट. दॅट्स इट. ई बार डॉट ds बारचं इंटिग्रेशन, सरफेस इंटिग्रेशन काय? ई बार डॉट ds बार काय देईल? ई ds cos theta. So integration should give me total charge inside this surface. कुठला सरफेस? गॉशियन सरफेस अपॉन एप्सिलॉन नॉट. तुम्हीच थोडं डोकं लावून सांगा या ग्रीन कलरच्या गॉशियन सरफेसच्या आत टोटल चार्ज किती आहे? टोटल चार्ज तर क्यू आहे, क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. आणि इथे काय येईल? ई कॉन्स्टंट राहील, सिमेट्रिकल आहे. इकडे घ्या तुम्ही, इथे घ्या, इथे घ्या, सगळीकडे फील्ड सेम राहणार आहे. सो ई कॉन्स्टंट बाहेर आला. ds आणि कॉस थिटा, कॉस 0 आहे, अँगल बघा 0 आहे, कॉस 0 1 असतो. सो त्यामुळे कॉसचं टेन्शन नाही आहे. इंटिग्रेशन ds करायचं आहे आणि ds ॲड केले या पूर्ण गॉशियन सरफेसचा एरिया घ्यावा लागेल विच इज 4πr². आणि त्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज्जतीत नीट लिहिली तर त्याचा आन्सर असं येतं E इज इक्वल टू 1/4πε0 Q ओव्हर r². अँड दिस इज द फॉर्म्युला. याचा जर काही तुम्ही ग्राफ प्लॉट केला तर ग्राफ असा येतो. r इज इक्वल टू r पर्यंत, म्हणजे तुम्ही सेंटरपासून फील्ड मोजायला चालू केली ना तर आतमध्ये फील्ड 0 असते. आतमध्ये फील्ड 0 असते. ती सरफेसला जेव्हा तुम्ही पोचाल तेव्हा अचानक फील्ड मॅक्सिमम होईल आणि ते किती बनेल? इथे r टाकावं लागेल आणि त्याच्यानंतर बाहेर बाहेर जाऊ ना तशी फील्ड कमी 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 होईल इनवर्स स्क्वेअर लॉने. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी का व्हेरिएशन विथ डिस्टन्स r फ्रॉम द सेंटर. असंच डेरिवेशन काहीतरी आहे सिलेंडरसाठी पण. ठीक आहे. सिलेंडरसाठी प्रूव्ह करूयात. बघा
लेट अस कन्सिडर अ व्हेरी लॉंग सिलेंडर. आता इन्फायनाईट लार्ज सिलेंडरचा मिनिंग, इन्फायनाईट लॉंग सिलेंडरचा मिनिंग ॲक्च्युअल इन्फायनाईट नसतो, तो खूप मोठा असतो आणि त्याच्यापासून कमी डिस्टन्सवरती आपण बोलत असतो. सो हा सिलेंडर आहे, याचा रेडियस आहे आर, ही त्याची ॲक्सिस आहे सिलेंडरची. आणि या ॲक्सिसपासून मला पॉईंट पी वरती डिस्टन्स आरला पॉईंट पी आहे, इथे मला इलेक्ट्रिक फील्ड काढायची. सो कधी पण लक्षात ठेवा, जिथे पॉईंट असतो ना तिथे गॉशियन सरफेस ड्रॉ करूया. सो लेट अस ड्रॉ गॉशियन सरफेस, ग्रीन कलर. सो मी गॉशियन सरफेस ड्रॉ करतो. आणि हा जो सिलेंडर आहे ना, जसा स्फिअरला चार्ज दिलेला कॅपिटल क्यू, तसा सिलेंडरला चार्ज दिला आहे, लेट अस से क्यू दिला चार्ज. तो चार्ज पूर्णपणे स्प्रेड होणार आहे सरफेसवरती. आणि जर मी क्यू बाय एल केलं, क्यू बाय एल, तर मला माहिती आहे मला लिनियर चार्ज डेन्सिटी मिळून जाईल, लिनियर चार्ज डेन्सिटी. सो बऱ्याच वेळेस तुम्हाला लिनियर चार्ज डेन्सिटी दिलेली असेल, तुम्हाला सांगितलं पण नसेल की लेंथ काय सिलेंडरची, लिनियर चार्ज डेन्सिटी दिली आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे रूल काय, रूल काय की जो पॉईंट सिलेक्ट केला त्याच्या साईडला आजूबाजूला एकदम छोटूसा एरिया काढायचा, ds. आणि ds वेक्टर इज ऑलवेज आउटवर्ड नॉर्मल. सो हा ds वेक्टर बाहेर आहे. आणि सिन्स सिलेंडरपासून इलेक्ट्रिक फील्ड बाहेर लाईन निघतायत, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विल ऑल्सो बी इन आउटवर्ड डिरेक्शन. सो ह्या फिगरमध्ये पण ई आणि ds मध्ये अँगल 0 आहे. सो अकॉर्डिंग टू गॉस थिअरम, इंटिग्रल ई बार डॉट ds बार इज इक्वल टू सम ऑफ टोटल चार्ज इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट. आणि जर तुम्ही याला इंटिग्रेट करण्यासाठी ओपन अप केलं तर ई ds कॉस थीटा इज इक्वल टू सम ऑफ चार्ज इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट. ई बीइंग कॉन्स्टंट, सेम डिस्टन्स आर वरती, सिलेंडरपासून सेम डिस्टन्स आर वरती फील्ड इज कॉन्स्टंट, ds कॉस थीटा. बघा याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली की आपण जेव्हा इंटिग्रेट करणार आहे त्यावेळेस dsचं इंटिग्रेशन घेताना कर्व्ड एरियाज घ्यावा लागेल, कारण की हा ds इथे पण घेऊ शकतो ना मी, पण इथे काय होईल, dsचा एरिया वेक्टर नॉर्मली वरती असेल आणि इलेक्ट्रिक फील्ड बाहेर असेल. सो अँगल 90 बनेल. सो अँगल 90 बनला की त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 होऊन जाईल. सो साध्या भाषेमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स फक्त कर्व्ह पार्टमधनं बाहेर निघतील. सो इथे इंटिग्रेशन ई बाहेर येतो, dsचं इंटिग्रेशन 2 पाय r इंटू h, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर घ्यावं लागेल, 2 पाय r h. ओके. आणि कॉस 0 तो 1 असतो, इज इक्वल टू. आता नेक्स्ट पार्ट आहे की बाबा ह्याच्यामध्ये चार्ज किती आहे, तर कॉमन सेन्स एकदम वापरूयात की जर लॅम्बडा लिनियर चार्ज डेन्सिटी असेल, म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ असेल, तर h लेंथच्या आतमध्ये किती चार्ज अडकलेला आहे सांगा बरं. हा सिंपल आहे. समजा मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, 5 कुलोम पर मीटर हा लॅम्बडा असता. 5 कुलोम एका मीटरला, तर 2 मीटरला 10 कुलोम असेल, 3 मीटरला 15 कुलोम असेल, h मीटरला h इंटू 5 कुलोम असेल. हा प्रत्येक मीटरला आहे रे. सो हाऊ विल आय फाइंड टोटल चार्ज, चार्ज कसं काढणार मी, लेंथनी मल्टिप्लाय करेल लॅम्बडाला मला. सो h जर काही हाईट असेल तर या आतमध्ये जेवढा सिलेंडर आहे त्याची लेंथ h असेल ना, सो h इंटू लॅम्बडा येईल टोटल चार्ज इनसाइड. कसं काढला कळालं का, चार्ज पर युनिट लेंथ इंटू लेंथ केल्यावरती तुम्हाला टोटल चार्ज मिळेल अपॉन एप्सिलॉन नॉट. h कॅन्सल्स अँड द फॉर्म्युला ऑफ E यू गेट इज 1 अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट लॅम्बडा बाय आर. याचा ग्राफ पण बऱ्यापैकी त्यासारखाच येतो. कोणासारखा, सिलेंडर सारखा. r इज इक्वल टू r पर्यंत 0 राहणार तो, आणि नंतर मग पण तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर नाही, नुसता r ला प्रपोर्शनल आहे असं दाखवायचं आहे. सिलेंडरच्या आतमध्ये फील्ड इज 0, सिलेंडरच्या बाहेर फील्ड एक्झिस्ट करते. आणि या दोघांमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला 1/4 पाय एप्सिलॉन हा आहे, त्याचा ऑल्टरनेट व्हर्जन CET साठी इम्पॉर्टंट आहे, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट r² असतं. तसं याचं ऑल्टरनेट व्हर्जन CET साठी इम्पॉर्टंट आहे, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट r/r असतं. लक्षात ठेवा. दीज आर द फॉर्म्युले, दीज आर द डेरिवेशन्स गाईज. ओके. हे सगळेचे सगळे डेरिवेशन तुम्हाला आता बघा, आता हळूहळू डेरिवेशन्सची लेवल पण वाढत चालली आहे. पहिले 4 लेसनचे डेरिवेशन खरंच सिंपल होते. आता जसं आपण ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोडायनेमिक्समध्ये एंटर करतोय, हळूहळू डेरिवेशन्स थोडेसे ट्रिकी व्हायला लागतील. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करावी लागेल, 2 काय 3 वेळा लिहावं लागेल तुम्हाला. सो जास्त प्रॅक्टिस करा, जास्त प्रॅक्टिस केल्यानेच गोष्टी आठवतील. सो
उद्या भेटूयात आपण पुढचे 4 डेरिव्हेशन घेऊन, पण त्यावेळेस तुमचे पहिले 4 डेरिव्हेशन 2 वेळा मिनिमम लिहून झाले पाहिजे. ओके, नाही तर काहीही उपयोग नाही. हे डेरिव्हेशन तुम्हाला रिटर्न प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनीच मी हे व्हिडिओज बनवतोय. ठीक आहे, सो दॅट्स इट गाईज. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. वी विल मीट टुमॉरोज सेशन विथ नेक्स्ट 4 डेरिव्हेशन्स.